नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. पहिली ते 10वी या विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा-डी-बी-टी मार्फत घेण्यात येते. ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणारी कार्यपद्धती कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने आपल्या शिष्यवृत्तीमध्ये भाग घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. याचा जी-आर आलेला आहे 10 नोव्हेंबर 2025 चा. लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. आता ही जी योजना असणार मित्रांनो, कशा पद्धतीने राबवण्यात येते, आपल्याला शिष्यवृत्ती कशी मिळते, याच्याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेऊया. कार्यपद्धती काय आहे, ओके, कसं अप्लाय करायचं आहे, याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय आहे, आपण ते जाणून घेऊ स्टेप बाय स्टेप. आता सन 2025-26 पासून राज्यातील विजा इथं इमाव व विमाप्र या प्रवर्गातील 1ली ते 10वी या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती म्हणजे त्याला गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा-डी-बी-टी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्याची कार्यपद्धती दिलेली आहे. आता महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येते इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडनं. ओके, 10 नोव्हेंबरचा लेटेस्ट हा जी-आर 2025 चा याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. आता वित्त विभागाने त्यांच्या संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद अ, दिनांक 8/6/2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये वैयक्तिक लाभांच्या योजना पात्र लाभार्थ्यांपूर्व पोहोचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत सूचना दिलेल्या आहेत. वैयक्तिक लाभांच्या योजनापासून कोणताही वंचित राहू नये म्हणून शिष्यवृत्ती संबंधित सर्व विभागांच्या योजना उदारशी संगिलीकृत करूनच 10/1/2023 पासून डी-बी-टी मार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत सदर शासन निर्णयामध्ये सूचित केलेली आहे. त्या अनुषंगाने डी-बी-टी मार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्याकरिता व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन्स ओके लिमिटेड यांना संदर्भ क्रमांक 2 येथून दिनांक 20-3/2025 रोजी सुधारित कार्य आदेश देण्यात आलेले आहे. ओके, आता सन 2025-26 पासून राज्यातील इमाव व विमाप्र या प्रवर्गातील 1ली ते इयत्ता 10वी विद्यार्थ्यांच्या राबवण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा-डी-बी-टी महा-आय-टी मुंबई यांच्यामार्फत महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवण्याकरिता सदर योजना महा-डी-बी-टी प्रणालीवर ऑन बोर्ड केली असून सदर योजना महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे शासन परिपत्रक. आता शासनाने इथं सन 2025-26 राज्य 2025 पासून 25-26 पासून राज्यातील विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता 1ली ते इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना राबवण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा-आय-टी मुंबई यांच्यामार्फत महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवण्याकरिता सदर योजना महा-डी-बी-टी प्रणालीवर ऑनबोर्ड केलेली असून सदर योजना महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवण्याच्या परिशिष्ट अ मध्ये कार्यपद्धती विविध करण्यात येत आहे. आपण ते आता बघू मध्ये जाऊन. ओके, आता परिशिष्ट अ दिलेलं आहे याच्यामध्ये 10 नोव्हेंबर 2025 चे. ओके, आता अ मध्ये दिलेलं आहे संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांनी कार्यवाही करावी. आता मुख्याध्यापकांची कार्यवाही शाळेची. ओके, संबंधित मुख्याध्यापकांनी महा-डी-बी-टी प्रणालीवर सदरून शाळेचे लॉग इन करावे. विमाप्र या प्रवर्गातील 1ली ते 7वी इयत्ता 8वी ते 10वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती बाबतची विविध योजना ऑनलाईन पद्धतीने राबविताना सरळ प्रणालीवर UDIS प्रणालीवर भरण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व माहिती अचूक असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करायची आहे. ओके, आता विमाप्र या प्रवर्गातील 1ली ते 7वी आणि 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीबाबतच्या योजनेचे भरण्यात कार्यवाही दरवर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी. ओके, आता महा-डी-बी-टी प्रणालीवर भरण्यात आलेले अर्ज अनुक्रमांक फर्स्ट अँड कम फर्स्ट
वेळोवेळी तालुक्यांचे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे छाननी करिता पुढे पाठवावे. ओके. त्याच्यानंतर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांनी करायची कारवाई दिलेली आहे. आता विजा भज इमाप्र विजाप्र इयत्ता पहिली ते 7वी, इयत्ता पहिली ते 10वी, 8वी ते 10वी. ओके. असलेल्या विद्यार्थ्यांचा मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती बाबतच्या विविध योजनेत महाडीबीटी प्रणालीवर भरण्यात आलेल्या अर्जाची छाननी करिता संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडून गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिन डेस्क वन वर प्राप्त झालेल्या अनुक्रमांकानुसार फर्स्ट कम फर्स्ट वेळोवेळी अर्जाची छाननी करण्यात यावी. ओके. महाडीबीटी प्रणालीद्वारे प्राप्त झालेले अर्ज अपूर्ण चुकीचे असल्यास सदरचे अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना लॉगिनला परत पाठवण्यात यावे. तदनंतर प्राप्त झालेले अर्ज अचूक बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर सदरचे अर्ज सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्या लॉगिन मंजुरी करिता पाठवण्यात यावे. ओके. अशी प्रोसेस दिलेली आहे. संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांनी करायची कारवाई दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती डेस्क वन या कार्यालयातून महाडीबीटी प्रणालीद्वारे प्राप्त झालेले मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीचे विविध योजनांचे अर्ज सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जिल्हा कार्यालय यांच्या डेस्क टू लॉगिनचा प्राप्त करून सदर अर्जांची संबंधित जिल्ह्यांचे कार्यालयात कामकाज हाताळणारे लिपिक निरीक्षक यांनी छाननी करावी. अर्जासोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, फी रिसीट अचूक आहेत का याबाबतची खात्री करावी. तसेच मुख्याध्यापक यांनी भरलेले फी स्ट्रक्चर योग्य आहे का ते पाहायचं आहे. त्यानंतर सदरून बाब चुकीचे असल्यास आपल्याला परत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना लॉगिनला परत पाठवावे यावे. ओके. महाडीबीटी प्रणालीवर प्राप्त झालेली अर्ज अपूर्ण असले, चुकीचे असले, अर्जामध्ये संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना लॉगिनला परत पाठवण्यात यावे. त्यानंतर सदरचे अर्ज अचूक बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्या लॉगिनला मंजुरी करण्यात पाठवावे. ओके. तर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण डेस्क टू ला लॉगिनला प्राप्त झालेले अर्ज अनुक्रमांक फर्स्ट कम फर्स्ट मंजूर करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची महाडीबीटी प्रणालीवर माहिती बाबत यांनी पाठवावा. आता संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग यांनी कारवाई करावी. प्रादेशिक उपसंचालक हे महाडीबीटी प्रणालीवर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तींच्या विविध योजनांची जिल्हानिहाय होणाऱ्या प्रक्रियेवर अंमलबजावणी करिता नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. ओके. आता इतर मागास बहुजन कल्याण संचालनाची कारवाई दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की सदरून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीकरिता देय पारित करण्याकरिता संचालक व इतर मागास बहुजन कल्याण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रण अधिकारी व लेखा अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण संचालयाचे पुणे हे आहरण संवितरण अधिकारी म्हणून काम पाहतील. ओके. मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीकरिता शासन स्तरावरून मंजूर करण्यात आलेली तरतूद सदरून योजनेकरिता उघडण्यात आलेल्या बँक ऑफ बडोदा पुणे येथील बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावी. तदनंतर महाडीबीटी प्रणालीवर मंजूर करण्यात आलेल्या अर्जदार विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक फर्स्ट कम फर्स्ट सदरून योजनेचा लाभ देण्याकरिता पूल अकाउंटद्वारे निधी वर्ग करण्यात यावा. संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांसोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, फी रिसीट अचूक आहेत का याची खात्री करावी. त्यानंतर तसेच मुख्याध्यापक यांनी भरलेली फी स्ट्रक्चर योग्य आहे का ते तपासावे. सदरहून आपल्याला ही बाब चुकीची असल्यास सदरचे अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना सुधारित करण्यासाठी द्यायची परत. ओके. संबंधित आता शाळेच्या मुख्याध्यापकांना महाडीबीटी प्रणालीवरती येणाऱ्या तांत्रिक अडचणी महाआयटी यांच्याकडे पाठपुराव्यात करून सोडण्याची कारवाई करावी. आता महाआयटी यांची कारवाई दिलेली आहे. संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण डेस्क टू यांनी मंजूर केलेल्या अर्जानुसार अनुक्रमांकानुसार फर्स्ट कम फर्स्ट पूल ऑफ अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आलेल्या निधीतून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधाराशी लिंक असलेले बँक खात्यावर
शिष्यवृत्ती थेट जमा करण्यात यावी. आय-टी-गडे संचालक इतर मागास भोजन कल्याण संचालयाने पुणे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अडचणी प्राप्त करून निधीकडून सोडवल्या जातील असं सांगण्यात आलेले आहे. ओके. अशी ही कारवाई दिलेली आहे, की जेणेकरून ज्यांनी कोणी अजून फॉर्म भरलेला नसेल, आपल्याला टाईम आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरून घ्या. अजून 4-5 दिवसाचा टाईम आपल्याकडे असेल, जो पण असेल शिष्यवृत्तीमध्ये भाग घ्या. जर आपण परीक्षा पास वगैरे झाली शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला शिष्यवृत्ती भेटते पुढे आपल्याला. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर याचा संधीचा लाभ घ्या. प्रत्येक असं कोणत्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. कार्यपद्धती कशी आहे दिलेली आहे. हे आपण संपूर्ण कार्यपद्धती आपल्याला पण माहिती पाहिजे कशा पद्धतीने फॉर्म चेकिंग होतात. ओके. हे आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे पण फॉर्म भरतात त्यांच्यासाठी. ओके. पालकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण. ओके. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुकला मला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. असेच तुमच्याकडे शिक्षणाच्या नवीन इथं जॉब अपडेट घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी शिक्षणाबाबतच्या माहितीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.